हॅलो गाईज, खूप साऱ्या लोकांना क्वेश्चन होता की मूर्ती मेकिंगसाठी शाडू माती कशी प्रिपेअर करायची आहे. सो आपण जी शाडू माती आणलेली आहे ती त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली पाणी ॲड करत करत आपण तिला, जसं आपण कणिक मळतो चपाती करण्यासाठी, फक्त जास्त सैलसर नाही मळायची, थोडीशी घट्ट पाहिजे. आणि ग्रॅज्युअली पाणी ॲड करत करत आपण तिला कणिक मळतो तसं सेम मळून घ्यायचे, थोडासा जोर लावून. मी जसे मळताना थोडंसं गुठळ्या पण काढते, जर पाण्यामुळे झाल्या असतील तर. मी माती घेताना चाळून वगैरे काही घेत नाही. तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर तुम्ही चाळून घेऊ शकता, पण मला नाही वाटत की माती चाळण्याची गरज आहे, कारण मला कधी प्रॉब्लेम नाही आला मूर्ती करताना. मी सेम हे आत्ता दाखवते तसं आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायची आहे माती पूर्ण जोर लावून. आणि व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याला एक ओला कपडा करून आपण झाकून ठेवायचे. जर तुम्हाला उद्या मूर्ती बनवणार असेल तर तुम्ही एक दिवस अगोदर माती ही अशी प्रिपेअर करून ठेवायची आहे, सो दॅट त्याचं बाइंडिंग चांगलं होतं. तर आपल्याला नेहमी एक दिवस अगोदर, म्हणजे कमीत कमी 12 तास तरी ती मळून आपल्याला ठेवायची आहे माती. आणि ओला कपडा झाकून ठेवायचा त्याच्यावर, नाहीतर मग ती कडक होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्ही मूर्ती बनवायला घेणार आहे किंवा कुठलंही आयडल त्या मातीपासून तुम्हाला जे बनवायचं आहे ते बनवताना परत एकदा तुम्ही थोडीशी कोरडी माती खाली फ्लोअरवर टाकून, आपण जसं चपाती करायच्या अगोदर कसं थोडीशी कणिक आपण परत एकदा मळून घेतो, सेम तसंच करायचं आहे. दॅट्स इट. एवढंच इझी आहे, बाकी काही नाही आहे. मी दाखवते तसं त्याला पूर्ण ओला कपड्याने कवर करून आपल्याला ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी यूज करायचं. परत नेहमी यूज करताना पण आपण ओला कपडा झाकून ठेवायचा आहे.